नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण आता कॉम्प्युटर नेटवर्क कनेक्टिंग डिव्हाइसेसमधील पुढील डिव्हाइस पाहतोय की जो आहे स्विच. तर हा डिव्हाइस नेमका काय आहे आणि तो कशा पद्धतीनं काम करतो याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहतोय A switch is a networking device which connects devices together on a computer network by using packet switching to receive, forward, process data to the destination. तर एक नेटवर्क निर्माण करण्यासाठी आपण जसं हब हा डिव्हाइस वापरलेला आहे तशाच पद्धतीनं स्विच हा आपण हा डिव्हाइस वापरणार आहोत. आणि स्विच हा जो डिव्हाइस आहे तो नेटवर्क निर्माण झाल्यानंतर, मल्टिपल कॉम्प्युटरचं एक नेटवर्क निर्माण झाल्यानंतर सेंडर टू रिसिव्हर डेटा पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये पाठवणार आहे. लक्षात घ्या, सेंडर टू रिसिव्हर डेटा हा पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये पाठवला जाणार आहे. म्हणजे निश्चितच सेंडर आणि रिसिव्हर यांच्यामध्ये आता कोण येणार आहे? स्विच येणार आहे. आणि स्विचचं काम काय असणार आहे? सेंडरनं पाठवलेलं जे पॅकेट आहे ते रिसीव्ह करणे, त्याच्यावरती प्रक्रिया करणे आणि डेस्टिनेशनकडे फॉरवर्ड करणे हे काम कोणाचं असणार आहे? स्विच या डिव्हाइसचं असणार आहे. विच लेअर ऑफ OSI मॉडेल? तर स्विच हा OSIच्या कोणत्या लेअरवरती काम करतो? स्विचेस जनरली ऑपरेट्स ॲट डेटा लिंक लेअर ऑफ दी OSI मॉडेल, बट सम स्विचेस कॅन वर्क ॲट द नेटवर्क लेअर. काही लेअर हे डेटा लिंक लेअरवरती काम करतात. काही स्विचेस हे डेटा लिंक लेअरवरती काम करतात, तर काही स्विचेस हे नेटवर्क लेअरवरती काम करतात. तर हा नेटवर्क निर्माण करणारा आणि डेटा नेटवर्कमध्ये फॉरवर्ड करणारा डिव्हाइस आहे. म्हणजेच निश्चित हा नेटवर्क लेअर आणि डेटा लिंक लेअरवरती काम करणारा डिव्हाइस आहे. रोल ऑफ ए स्विच. अ स्विच इज ए डिव्हाइस विच प्रोव्हाइड्स ब्रिजिंग फंक्शनॅलिटी with greater efficiency. A switch acts as a multi-port bridge to connect a devices or segment in the LAN. तर हा स्विच हा जो डिव्हाइस आहे तो ब्रिजिंग फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतो. ब्रिजिंग करणे म्हणजेच काय? आपणाला मल्टिपल जे सेगमेंट्स आहेत त्या सेगमेंट्सला मल्टिपल डिव्हाइसेस म्हणजे ज्याला आपण या ठिकाणी सेगमेंट्स म्हटलेलो आहोत, तर मल्टिपल डिव्हाइसमध्ये जो काही कम्युनिकेशन गॅप आहे तो भरून काढणारा डिव्हाइस म्हणजे कोण असणार आहे? ब्रिजिंगचा जो काही फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करणारा डिव्हाइस असणार आहे तो असणार आहे स्विच असणार आहे. त्याचबरोबर हा मल्टीपोर्ट डिव्हाइस आहे. म्हणजेच एका स्विचला आपण मल्टिपल काय करू शकणार आहोत? डिव्हाइसेस कनेक्ट करू शकणार आहोत. बघा, जसं की आपल्याकडे रिपीटर जो डिव्हाइस आपण पाहिला त्याला आपण एका वेळी एकच मशीन एका साईडला जोडू शकतो, तर दुसऱ्या साईडला एका वेळी एकच मशीन जोडू शकतो. म्हणजे आपण दोन डिव्हाइसेसमध्ये त्याला इंटरकनेक्ट करू शकतो. पण हब हा डिव्हाइस कसा आहे? मल्टीपोर्ट आहे. त्याच्याकडे आपल्याला वन साईडला आपण मल्टिपल पॉईंट कनेक्ट करू शकतो, तर अनादर साईडला आपण मल्टिपल पॉईंट कनेक्ट करू शकतो. सो अशाच पद्धतीने आपण हा जो काही स्विच आहे तोही देखील या ठिकाणी मल्टीपोर्ट डिव्हाइस म्हणून या ठिकाणी वापरणार आहोत. स्विच हॅज अ बफर फॉर ईच लिंक टू विच इट इज कनेक्टेड. व्हेन इट रिसिव्स अ पॅकेट, इट स्टोअर द पॅकेट इन द बफर ऑफ द रिसिविंग लिंक अँड चेक्स द ॲड्रेस टू फाइंड द आउटगोईंग लिंक. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की हा जर आपण स्विच डायग्रॅमॅटिकली जर विचारात घेतला तर स्विचच्या प्रत्येक पॉईंटला, म्हणजे स्विच हा मल्टीपोर्ट डिव्हाइस आहे, त्याच्या प्रत्येक पोर्टला आपण एक एक कॉम्प्युटर जोडणार आहोत. तर या ठिकाणी आपण बघू शकता, तर या ठिकाणी आपणाला काय करण्यात आलेलं आहे? 5 पोर्ट देण्यात आलेले आहेत. म्हणजेच 5 कॉम्प्युटर आपण या स्विचच्या एका ठिकाणी जोडू शकतो हे आपणाला लक्षात आलेलं आहे. आणि प्रत्येक पोर्टच्या पाठीमागे एक स्टोरेज एरिया दिलेला आहे की जो बफर म्हणून असतो. तर हा जो बफर आहे या बफरमध्ये सपोज एका मशीननं आणलेला डेटा हा दुसऱ्या मशीनला जर पाठवायचा असेल तर
तो पाठवलेला डेटा सर्वप्रथम या बफरमध्ये स्टोअर केला जातो आणि मग तो सेकंड मशीनला जर पाठवायचा असेल तर त्याच्या सर्वप्रथम तो बफरमध्ये पोहोचतो आणि मग त्या मशीनकडे जातो. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की स्विचच्या प्रत्येक पोर्टच्या पाठीमागे काय असणार आहे, एक बफर असणार आहे आणि या बफरमध्ये डेटा इन आणि आउट होत असणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पलच्या सहाय्याने दाखवतो. सपोज मला मशीन 1 to मशीन 5 कम्युनिकेशन साधायचं आहे, म्हणजे सेंडर हा 1 आहे आणि रिसिव्हर हा 5 आहे. तर या केसमध्ये काय होणार आहे, सेंडर मशीन 1नं जो पाठवलेला डेटा जो आहे तो त्याच्या पोर्टच्या पाठीमागे असणाऱ्या या बफरमध्ये स्टोअर्ड होणार आहे. स्टोअर झालेला डेटा पुढे फॉरवर्ड होणार आहे. कुठे, तर 5व्या पोर्टला जोडलेलं जे मशीन असणार आहे तर त्या पोर्टच्या पाठीमागे जो असणारा बफर आहे त्या बफरमध्ये सर्वप्रथम तो डेटा येणार आहे. या ठिकाणी तो रिसीव्ह होणार आहे आणि मग रिसीव्ह केल्यानंतर त्याच्यावरती काही प्रोसेसिंग केलं जाईल आणि मगच तो डेटा पुढे त्या मशीनला फॉरवर्ड केला जाईल. सो अशा पद्धतीने या ठिकाणी स्विच हा जो आहे तो बफरच्या सहाय्याने काय करत असणार आहे, डेटा सेंड अँड रिसीव्ह करत असणार आहे. तर मी जो प्रोसेस करण्याचा जो भाग म्हटलेलो आहे तर या ठिकाणी आपणाला लक्षात आलं असेल की तो काय करतो, आपल्याकडे आलेला जो डेटा आहे तर त्याच्यामध्ये ॲड्रेस नेमका त्या डिव्हाइसचा आहे का हे देखील तो क्रॉस चेक करतो आणि मग जर एक्झॅक्ट ॲड्रेस त्या बफरमध्ये आलेल्या डेटाच्या ॲड्रेससोबत जर मॅच होत असेल एक्झॅक्ट त्या मशीनचा ॲड्रेस तरच तो डेटा त्या ठिकाणी फॉरवर्ड करणार आहे आणि तो फॉरवर्ड करणार नाही आहे. इफ द आउटगोईंग लिंक इज फ्री द स्विच सेंड्स द फ्रेम टू दॅट पर्टिक्युलर लिंक. तर या ठिकाणी बफर मुळात फ्री असणं गरजेचं आहे. ज्या डेस्टिनेशन मशीनकडे आपण डेटा पाठवणार आहोत तर तो जो मशीन ज्या पोर्टला कनेक्ट झालेला आहे त्या पोर्टचा जो काही बफर आहे तो मुळात फ्री असणं गरजेचं आहे, तरच सेंडर मशीन त्या बफरवरती डेटा फॉरवर्ड करू शकणार आहे. टाईप्स ऑफ स्विचेस पाहतोय आपण. एक आहे स्टोअर्ड अँड फॉरवर्ड स्विच आहे आणि दुसरा आहे कट थ्रू स्विच आहे. स्टोअर्ड अँड फॉरवर्ड स्विच आपण मगाशीच पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये फॉरवर्ड स्विच स्टोअर द फ्रेम इन द इनपुट बफर अंटिल द होल पॅकेट हॅज अराइव्ड. तर या ठिकाणी स्टोअर्ड अँड फॉरवर्ड, तर या ठिकाणी आलेलं पॅकेट जे आहे ते स्टोअर केलं जातं आणि मग ते पुढे नेक्स्ट बफरमध्ये ज्या ठिकाणी पाठवायचं आहे त्या ठिकाणी रिकामं झाल्यानंतरच तो त्या ठिकाणी फॉरवर्ड केला जाणार आहे. आलं लक्षात. नेक्स्ट आहे कट थ्रू स्विच. फॉरवर्ड द पॅकेट टू द आउटपुट बफर ॲज सून ॲज द डेस्टिनेशन ॲड्रेस इज रिसिव्ड. तर ज्या ठिकाणी डेस्टिनेशन ॲड्रेस मॅच होणार आहे तर एकदा डेस्टिनेशन ॲड्रेस मॅच झाला एका पॅकेटसाठी तर त्यावेळी नेक्स्ट जो वन मशीन आहे त्या वन मशीनचा जो बफर जो आहे तो डायरेक्टली आलेला डेटा आहे तसा फॉरवर्ड करत राहणार आहे. कुणाला, 5व्या पोर्टला जो काही जोडलेला मशीन आहे त्या 5व्या पोर्टच्या पाठीमागे जो असणारा बफर आहे त्या बफरवरती तो कंटिन्युअसली पाठवत राहणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे, रिसिव्हर मशीनचा ॲड्रेस एकदा आयडेंटिफाय झाला की त्याच्या बफरवरती त्या मशीनचा जो काही पोर्ट आहे त्या पोर्टच्या पाठीमागे असलेला बफर आहे त्या बफरवरती सेंडर मशीनकडून कंटिन्युअसली काय केला जाणार आहे, डेटा पाठवला जाणार आहे. तर या ठिकाणी आपण जे काही 2 टाईप्स पाहिलेले आहेत त्याच्यानंतर आपण पुढे वळतोय. The CPU and the control unit using the information in the frame consult the switching table to find the output port. The frame is then sent to the port 5 for the transmission. तर हे जे काही डिसिजन मेकिंग आहे म्हणजेच कोणत्या पोर्टकडे डेटा आता फॉरवर्ड करायचा आहे तर यासाठी काही जे काही कंट्रोलिंग आहे ते कंट्रोल युनिटद्वारा म्हणजे CPU द्वारा त्या ठिकाणी पूर्ण केलं जाणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपला जो स्विच डिव्हाइस आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मी आशा करतो की आपणाला हा स्विच डिव्हाइस नेमका कशा पद्धतीनं काम करतो हे निश्चित लक्षात आलं असेल आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारही देखील आपल्याला त्याच्या कार्यप्रणालीवरून लक्षात आले असतील. जर आपणाला याविषयी जर काही जाणून घ्यायचं असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.